स्टार्ट. जमीन सुधारणांची चर्चा आणि घोषणा यात कधी खंड पडत नाही, पण प्रत्यक्षात जमीन सुधारणा कायदा किती प्रमाणात अंमलात आला याची जेव्हा आकडेवारी तपासली जाते तेव्हा कायदा कागदावर राहिला असल्याचे आढळते. हीच स्थिती केंद्रीय नियोजन मंत्री श्री माधवसिंग सोळंकी यांनी एका परिसंवादात भाषण केले असता उघड झाली. निरनिराळ्या राज्य सरकारांची कमाल जमीनधारणा कायद्याखाली जादा म्हणून जाहीर केलेली जमीन 73,48,000 एकर आहे. यापूर्वी 44,92,000 एकर जमीन वाटण्यात आली. सध्या ही जमीन जादा म्हणून जाहीर करण्यात आली आहे. त्यापैकी 25 लाख एकरासंबंधी न्यायालयात खटले चालू आहेत. तिचा विचार सोडला तरी जमिनीच्या फेरवाटपाची गती अगदीच मंद आहे. केंद्र व राज्य सरकारांनी 20 कलमी व इतर कार्यक्रमांचा स्वीकार केला असून कसेल त्याची जमीन हे धोरण अंमलात आणण्याची घोषणा पूर्वीच केली आहे. पण 20 कलमी कार्यक्रमाखाली फेरवाटप कितपत होते याची कल्पना पुढील आकडेवारीवरून येऊ शकते. 1987-88 सालात 1,09,000 एकर जमीन वाटण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात 73,265 एकर जमीनच वाटली गेली. 1989 सालात हे लक्ष्य 91,695 एकर आहे. या वर्षीच्या जानेवारीपर्यंत 32,132 एकर जमीन वाटण्यात आली. कमाल जमीनधारणा कायद्याखाली जादा जमीन किती हे ठरवून तिचे वाटप करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. पण अनेक राज्यांची सरकारे याबाबत फारशी उत्सुक नाहीत आणि कार्यक्षमही नाहीत. जादा जमीन ठरणार केव्हा तर मालकीचे दस्तऐवज बरोबर असतील तर.